श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 30. जातो आम्ही निजमठासी. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील जन्मी तू यवन बादशाह होशील व तुझ्या अंतसमयी मी नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून संन्यासी स्वरूपात वावरत असताना मला भेटशील, असे एका रजकाला श्रीपाद श्रीवल्लभांनी जे वरदान दिले होते ते तुम्हाला स्मरतच असेल. त्या वरदानानुसार त्या रजकाचा पुनर्जन्म बेदर नगरीच्या बादशाच्या कुळात झाला व तो तेथील बादशाह झाला. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे हिंदू समाजाविषयी त्याच्या अंतरी आपुलकीचा भाव होता. देवालये, तीर्थक्षेत्रे, मठ वगैरेंबाबत त्याच्या अंतरी सद्भाव होता व त्याच्या उत्कर्षासाठी तो द्रव्य सहाय्यही करी. साधू संत संन्यासी यांचा तो मान सन्मान करी. राज्यातील मुल्ला मौलवी त्याच्या या वृत्तीचा धिक्कार करीत संधी सापडताच ते त्याला उपदेश करीत. ते म्हणत, हिंदू धर्मीयांच्या धर्मवृद्धीत धर्म जोपासनेत व्यत्यय निर्माण करणे हे यवन धर्मीयांचे कर्तव्य आहे. हिंदू धर्मीयांचे लाड करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांच्या धर्मवृद्धीस सहाय्य करणे, त्यांच्या देवालयांना अर्थसहाय्य करणे हे जे तुमचे वागणे आहे ते म्लेंछ धर्मास धरून नाही. तेव्हा तुमच्या वागण्यात बदल करा व सच्चा म्लेंछ म्हणून लौकिक प्राप्त करा, असा उपदेश करण्याची संधी ते सोडत नसत. पण उघड प्रखर विरोध करण्याचे धैर्य कोणी करत नसे. बादशाह त्यांना सांगे, हे जे काही तुम्ही मला सांगत आहात ते चुकीचे आहे. कोणत्याही धर्माची निंदा न करता, कोणाही परधर्मीयाला उपद्रव न देता स्वधर्म पद्धतीनुसार आपले जीवन सुखाने जगा, असेच यवनांचा धर्म ग्रंथासह प्रत्येक धर्मग्रंथात सांगत आहे. आपला धर्मही कोणाही मानवाला उपद्रव न देता होईल तितके इतरांना सहाय्य द्या, त्यांच्याशी सहकार्य करा, त्यांच्या धर्मपद्धतीनुसार त्यांना आपले जीवन जगू द्या, असेच सांगत आहे. सर्वच एकाच ईश्वरा घरची, अल्ला घरची लेकरे आहेत. सर्वांच्या शरीरातील रक्ताचा रंग सारखाच लाल आहे. शिवाय मी बादशाह आहे हे विसरू नका. मला माझ्या यवन धर्माबरोबरच राजधर्माचेही पालन केले पाहिजे. सर्व प्रजा मला माझ्या मुलांसमान, त्यांच्यात भेदभाव करणे अल्ला घरी पाप ठरेल. तेव्हा कोणाच्याही धर्माचा विचार न करता सर्वांना सारखीच न्यायाची, आदराची, मानाची वागणूक देणे हा माझा राजधर्म, असे आपले विचार बादशाह त्यांना ऐकवीत असे. वर्षामागून वर्ष उलटता बादशाह वृद्धत्वाकडे झुकला. दुर्दैवाने त्याच्या जांघेवर एक फोड म्हणजेच गळू आला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. वैद्य, हकीम, मंत्र, तंत्र, गंडे, दोरे, ताईत या सर्वांचा आसरा आलटून पालटून कोण सांगेल त्या पद्धतीने घेतला गेला. मंदिरात, मशिदीत बादशाच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केल्या गेल्या, पण कशाचाच उपयोग होईना. त्रास वेदना कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. बादशाला आता हे जिणे नको असे वाटू लागले. शेवटी सर्व उपाय संपल्यावर बादशाने नगरातील विद्वान ब्राह्मणांना राजवाड्यावर बोलावून घेतले व तुम्ही तरी आता काही उपाय सुचवा, अशी त्यांना विनंती केली. आम्ही तुम्हाला उपाय सांगू शकतो, पण तो असा उघडपणे सर्वांसमोर सांगता येणार नाही. त्यासाठी एकांत पाहिजे, असे ब्राह्मणांनी म्हणताच बादशाने आपल्या शयनगृहातून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले व ब्राह्मण येथून बाहेर पडेपर्यंत आत कोणी येऊ नये असे सांगितले. शयनगृहात बादशाविना अन्य कोणी नाही याची खात्री होताच ब्राह्मण त्याला म्हणाले, पूर्वजन्मीच्या महत्पापाचा हा परिणाम आहे. याला कोणताही भौतिक उपाय उपयुक्त ठरणार नाही. आध्यात्मिक शक्तीच यातून सोडवणूक करू शकेल. एखाद्या तपस्व्याच्या, सत्पुरुषाच्या, साधू संताच्या केवळ कृपादृष्टीनेच या व्याधीपासून मुक्तता मिळेल. तसा कोणी आढळतो का ते पाहून त्याला शरण जाणे जरुरी आहे. बादशाह हे ऐकून त्यास म्हणाला, तुमचे हे म्हणणे मला पडते, पण हे घडणार कसे? मी तर यवन, साधू संतांची, तपस्व्यांची, सत्पुरुषांची मला माहिती कोठून असणार? तेव्हा कृपा करून अशा समर्थ व्यक्तीची गाठभेट कोठे होईल ते मला सांगा. मी काय केल्याने अशी व्यक्ती मला आढळेल, त्यांची माझ्यावर कृपादृष्टी वळेल. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व काही करेन. विनाविलंब मी त्यांचे पाय धरेन, त्यांना मनपूर्वक शरण जाईन. बादशाची ही अंतरीची कळकळ जाणून त्यांना त्याला गाणगापुरी जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेण्यास व त्यांना शरण जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे लागलीच आपल्या चतुरंग सेनेसह बादशाह गाणगापुरी जाण्यास निघाला. वेगाने अंतर कापीत तो गाणगापुरी पोहोचला. वेशीवर वर्दळ होतीच. सूर्योदय होऊन प्रहर दीड प्रहर उलटला होता. तेथील लोकांकडे येथे तपस्वी संन्यासी कोठे राहतात अशी चौकशी त्याने केली.
बादशाचे हे सैन्यासह झालेले अचानक आगमन पाहून ते सर्व गडबडले व एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. बादशाला हे त्यांचे मौन सहन झाले नाही. तो गरजला, काय सगळेच बहिरे झाले आहात का? उत्तर का देत नाही? श्रीगुरूंचे मला लागलीच दर्शन घ्यायचे आहे. मला आता विलंब सहन होत नाही. हे बादशाचे दर्शनाचे विचार ऐकताच त्यांना हायसे वाटले. त्यांच्या मनातील भीती कुशंका दूर झाली. ते म्हणाले, श्रीगुरू संगमावर गेले आहेत. माध्यांनी मठात परततील. त्यांच्याकडून हे उत्तर मिळताच बादशाह आनंदला. लगेच बादशाने सैन्याला तेथेच थांबून राहण्यास सांगितले व आपण निवडक सेवकांसह पालखीत बसून संगमाकडे जाण्यास निघाला. दुरूनच त्या नदीकिनारे श्रीगुरूंस पाहून बादशाने पालखीतून खाली उडी घेतली व अनवाणी तो श्रीगुरूंच्या भेटीस गेला. श्रीगुरूंना अत्यादराने वंदन करून तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. श्रीगुरूंनी त्याला पाहिले आणि लागलीच आनंदून म्हणाले, अरे रजका, कोठे आहेस तू? बादशाह झालेला तू असा हा इथे माझ्याकडे काय वळलास? हे त्यांचे शब्द कानी पडताच बादशाला आपल्या पूर्वजन्माची पूर्ण स्मृती झाली. त्या तेथील आठवणींनी व विशेषतः त्या काळचे स्वतःवरील श्रीगुरूंचे प्रेम आठवून त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. ते प्रेम, ती कृपादृष्टी आठवून तो अगदी विरघळून गेला व म्हणाला, हे प्रभो, बस झाला आता हा संसार. हा राज्यसुख उपभोगही नाही. जांघेवरील या फोडाच्या निमित्ताने तुमचे आज दुर्लभ दर्शन झाले. देवा, हा फोड अतिशय त्रास देत आहे. सर्व उपचार झाले पण गुण नाही. तुमची कृपादृष्टी झाली तर निश्चित बरा होईल. तेव्हा देवा, जरा बघाल काय? श्रीगुरू हसत म्हणाले, कसला आला आहे स्फोटक फोड? काहीच नसणार. साधी घामाची फुटकुळीही नसणार. तुला भ्रम झाला आहे. दाखव पाहू मला कोठे आहे फोडतो. बादशाने जांघेवरील वस्त्र दूर करून पाहिले व तो विस्मयचकित झाला. जांघेवर फोडाची नावनिशाणही नव्हती. श्रीगुरूंचे ते प्रेम, ती शक्ती, ते कृपादृष्टीचे महात्म्य पाहून तो अतिशय आनंदला. हात जोडून त्यांना म्हणाला, दयाळा, आपल्या कृपेने मी पुष्कळ ऐश्वर्य उपभोगले. मुले नातवंडे डोळ्यांनी पाहिली. कसल्याच सुखाची कमतरता भासली नाही. आता माझी एकच इच्छा आहे व ती म्हणजे तुम्ही माझ्या महाली येऊन माझे वैभव पाहावे. देवा, हे मान्य करून मला पावन करा. मग मी संसार त्याग करून तुमची अखंड चरणसेवा करण्यास मोकळा होईन. यावर श्रीगुरू म्हणाले, मी तर संन्यासी व तुझे नगर तर हिंसेचे आगार. तेव्हा तुझे माझे कसे काय जमणार? पण तू जर राज्यात होत असलेली गोहत्या बंद करशील तरच मला तुझी इच्छा पूर्ण करता येईल. यावर बादशाह म्हणाला, दयाघणा, तुमच्या कृपेनेच राजा झालो. यवनकुळातही तुम्हीच रवाना केले. पूर्वजन्मीपासूनचा मी तुमचा दास आहे. हे कृपाळा, विसरू नका. तुम्ही म्हणाल ते सर्व काही करण्यास मी तयार आहे. तेव्हा दयाळा, कृपा करून ही माझी इच्छा पूर्ण करा. यावर श्रीगुरूंनी आपल्या मनाशी काही विचार केला. ते आपल्या अंतरातच म्हणाले, सर्व दिशांतील सर्व कानाकोपऱ्यात माझ्या येथील अस्तित्वाची माहिती पसरलेली आहे. दुःखाने गांजलेल्या, व्याधींनी पिडलेल्या लोकांइतकेच नव्हे तर किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच ज्यांना जवळही करू नये असे लोक येऊ लागलेले आहेत. कलियुगाचा हा महिमा आहे. हा त्रास थांबवावा म्हणून आम्ही थांबणार नाही. यावर एकच उपाय म्हणजे आपणच गुप्त व्हावे. हे बादशाच्या निमंत्रणाची संधी साधून प्रथम येथून पाय उचलावा असा विचार आपल्या मनाशी करून ते पालखीत बसले. बादशास ठीक आहे, चल, असे म्हणाले. श्रीगुरू अशा प्रकारे पालखीतून निघताच बादशाने श्रीगुरूंच्या पादुका भक्तिभावाने आपल्या हाती घेतल्या व तो पालखीसोबत चालू लागला. श्रीगुरू बादशास म्हणाले, तू बादशाह आहेस, असा पायी चालू नकोस, ते बरे दिसत नाही. यावर बादशाह म्हणाला, देवा, बादशाह असलो तरी इतरांसाठी. मी तर तुमच्या पुढे तुमचा सेवकच आहे. तुम्हीच माझे बादशाह आहात. यावर श्रीगुरूंनी आपली आज्ञा समजून पालखीत बसायचे नसेल तर निदान घोड्यावर बस म्हणून सांगताच बादशाह घोड्यावर बसला. गाणगापुराच्या वेशीवर बादशाचे सर्व सैन्य सेवक घोडदळ होतेच. तेथे काही घोडे त्यांनी श्रीगुरूंसोबत निघालेल्या शिष्यांसह दिले व अशा प्रकारे सर्वांचा प्रवास सुरू झाला. थोडे पुढे गेल्यावर श्रीगुरूंनी बादशाला आपल्या जवळ बोलावले व म्हणाले, मी आहे संन्यासी. मला त्रिकाळ स्नान, जप, जाप्य, अनुष्ठानादी कर्मे करावी लागतात. तू जरी माझा भक्त असलास तरी तू यवन असल्यामुळे तुझ्या संगतीत हे सर्व व्यवस्थित शास्त्रोक्त करता येणार नाही. तेव्हा मी पुढे जातो. तुला पापविनाशी तीर्थावर भेटेन. तू सावकाश मागून ये. याप्रमाणे बादशात सांगितल्यावर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह योगशक्तीचा वापर करून तेथून पटकन अदृश्य झाले व पापविनाशी तीर्थावर काही क्षणातच प्रकट झाले. श्रीगुरूंच्या आगमनाची बातमी त्या पापविनाशी तीर्थाच्या परिसरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. दर्शनेच्छुक भक्तांची रीघ लागली. सायनदेवाचा पुत्र नागनाथही तेथे येऊन पोहोचला.
त्याने श्रीगुरूंची षडोपचारी पूजा केली. तेथे मोठी समाराधना झाली. श्रीगुरू पुढे निघून गेलेले पाहून बादशाह अस्वस्थ झाला. त्याने आपला घोडा भरधाव पेटाळला व एका दिवसात वाटेतील 44 गावे पार करून तो पण दुसऱ्या दिवशी पापविनाशी तीर्थावर येऊन धडकला. तेथे श्रीगुरूंना पाहून झालेल्या हर्षाने आनंदाने त्याचा सर्व थकवा शीण कुठल्या कुठे पळाला. त्याने तेथे पुन्हा एकदा आपल्या महाली येण्याची श्रीगुरूंना विनंती केली व त्यानुसार 2 दिवसांनी त्याच्या महाली जाण्याचे श्रीगुरूंनी मान्य केले. तो श्रीगुरूंना वंदन करून लागलीच नगरात गेला व कुटुंबियांस श्रीगुरूंच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितले. सर्व अधिकाऱ्यांना हुकूम केले. अनिच्छेने का होईना पण बादशाच्या आज्ञेस त्यांना मान तुकवावीच लागली व ते कामाला लागले. बादशाने सर्व काही चोख बादशाच्या लौकिकास शोभेल असे केल्यास भल्या मोठ्या इनामाची गाजरे सर्व अधिकाऱ्यांच्या तोंडासमोर धरण्याचे चातुर्य दाखवले होते. त्यामुळे सर्वजण जिद्दीने धर्म विसरून आपला स्वार्थ पाहून लागलीच कामास लागले. ब्राह्मणांना ही बातमी समजताच ते आनंदाने नाचू लागले. सर्व हिंदू समाजाने स्वागतासाठी कमर कसली. 2 दिवसात चमत्कार घडला. सर्व नगर रंगीबेरंगी तोरणांनी पताकांनी सजले. दुतर्फा रस्त्यावर प्रत्येक 50 पावलांवर खांब रोवण्यात येऊन त्यावर विविध रंगाचे ध्वज फडकू लागले. दुतर्फा सैनिकांनी उभे राहून मानवंदना द्यायची असे ठरले. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर फुलपाकळ्यांच्या करंड्या लटकवण्यात आल्या व श्रीगुरूंची पालखी त्याखाली येताच त्या करंड्या अलगद उघडून जाऊन श्रीगुरूंवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होईल अशी व्यवस्था करण्यात आली. नगराच्या प्रवेशद्वारावरून महालापर्यंत रेशमी जरीच्या पायघड्या पसरण्याचे ठरले. मधून श्रीगुरूंवर नाणे ओवाळून टाकण्याचे ठरले. मार्गात अशी 5 ठिकाणे निवडली की तेथे प्रत्यक्ष मोत्यांचे थाळे घेऊन श्रीगुरूंना ओवाळायचे व ते मोती तेथे उधळायचे. श्रीगुरूंच्या आगमनाप्रित्यर्थ सर्वांना अन्नदान करण्याचे ठरले. अशा प्रकारे सर्व योजना आखून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी म्हणून जबाबदारीने व्यवस्थित वाटप करून बादशाह त्या पापविनाशी तीर्थावर श्रीगुरूंना सन्मानाने घेऊन येण्यासाठी म्हणून गेला. बादशाहबरोबर वाजत गाजत मिरवणुकीने श्रीगुरू नगरात प्रवेशले. प्रत्येक ठिकाणी त्यांना ओवाळले जात होते. मुसलमान समाजाचे लोकही श्रीगुरूंचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून दिपून गेले. श्रीगुरूंच्या लीला त्यांच्या कानावर आल्या होत्याच. तो समाजही श्रीगुरूंच्या स्वागतात हौसेने सामील झाला होता. बादशाही थाटाची ती सजावट, बादशाही थाटाचे ते स्वागत, त्यामागचे प्रेम, त्यामागचा जिव्हाळा पाहून श्रीगुरू आनंदले, प्रसन्न झाले. जमलेल्या मंडळीत काही थोडे यवन होते की जे त्यांच्या स्वभाव प्रवृत्तीस अनुसरून बादशावर टीका करीत होते. एका हिंदू संन्याशाला पालखीत बसवून आपण त्याच्या हुजऱ्यासारखा मागून पायी चालला आहे हे बादशाला शोभणारे नाही. यवन धर्माला तो कमीपणा आणीत आहे असे ते म्हणत होते. या उलट यच्च्या यावत येथील हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्ती बादशाची ही सेवा भक्ती पाहून त्यालाच खरा देवधर्म कळाला असे म्हणून मुक्तकंठाने त्याचे कौतुक करीत होते. अशा प्रकारे वाजत गाजत थाटामाटात श्रीगुरू राजमहाली पायउतार करते झाले. आपल्याबरोबरच्या सर्वांस बाहेर थांबण्यास सांगून आपल्यासोबत फक्त 4 शिष्य घेऊन श्रीगुरूंनी बादशाहसोबत राजमहालात प्रवेश केला. अंतपुरात जाताच बादशाचे सर्व कुटुंबीय अदबीने उभे राहिले व एक जण श्रीगुरूंसमोर येऊन त्यांना अत्यंत विनम्र होऊन वंदन करू लागला. हा जुलमाचा रामराम होता की भक्तिभावे केलेले वंदन होते हे सहज ओळखता येत होते. बादशाह प्रत्येकाची ओळख करून देत होता. प्रथम राण्या आल्या, मग पुत्र आले, मग सुना आल्या, मग जावयांसह मुली आल्या, मग मुलांची मुले आली, मग मुलींची मुले आली. अशा प्रकारे सर्व कुटुंबियांची तेथे हजेरी लागली. श्रीगुरूंना तेथे रत्नजडित सिंहासनावर बसविण्यात आले होते. बादशाह त्यांच्यापाशी उभा राहून त्यांना हातात पंखा धरून वारा घालत होता तर दुसऱ्या बाजूस मोठा पुत्र उभा राहून हेच काम करीत होता. हा सर्वांचा परिचय करून देण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर बादशाचा हुकूम होताच तेथे एक ब्राह्मण आला व श्रीगुरूंना म्हणाला, नवी कोरी रौप्य पात्रे आणून त्यातून ब्राह्मणांच्या हाती दूध आणवलेले आहे, तसाच फळांचा बंदोबस्त केलेला आहे. ब्राह्मणांशिवाय कोणाचाच कसलाही स्पर्श दिलेला नाही. हे त्याने सांगितल्यावर बादशाने श्रीगुरूंना फलाहार करून थोडे दूध घ्यावे अशी विनंती केली. श्रीगुरूंनी हे मान्य केल्यावर त्या ब्राह्मणाने फळे आणून दिली. श्रीगुरूंनी फक्त फळे घेतली. मग त्यांनी तेथे एक आसन आणण्यास सांगून ते आपल्या शेजारी ठेवण्यास सांगितले. आसन ठेवले गेल्यावर बादशाला त्यावर बसायला सांगितले व म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार तुझे हे वैभव पाहिले, तुझ्या कुटुंबियांचीही भेट झाली. ही येथील सर्व प्रकारची सुखे भोगून आता तू संतुष्ट झालास काय हे मला सांग. का अजून कोणती इच्छा मनी धरून असलास तर तसे सांग, मी ती पूर्ण करीन.
यावर बादशाह हात जोडून म्हणाला, देवा, ही सर्व प्रकारची सुखे अगदी जन्मापासून आजपर्यंत अव्याहत भोगतो आहे. पण देवा, पूर्वजन्मी तुमची पदसेवा करताना जे सुख वाटत होते, मिळत होते, त्याची गोडी या सुखांना नाही. तुमच्या पदसेवेत अवीट गोडी आहे ही माझी खात्री झाली आहे. तेव्हा मला आता तुमची पूर्ववत पदसेवा करू द्या. यावर श्रीगुरू म्हणाले, तुझी जर अशी इच्छा असेल तर मुलाला गादीवर बसव व तू श्रीशैल्यावर ये. तेथे माझी पुनरपी भेट होईल. बादशाला असे सांगून श्रीगुरू तेथून निघाले व फिरत फिरत संगमावर आले. श्रीगुरू संगमावर आलेले पाहतात श्रीगुरूंच्या विरहाने व्याकुळलेले तेथील सर्व भक्त आनंदले व त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्तपणे जय जयकार केला. त्यांनी श्रीगुरूंचे पूजन केले व श्रीगुरूंना मठात चालण्याचा आग्रह करू नका. मी वेळ न दवडता लागली श्रीशैल्यावर मल्लिकार्जुनाच्या यात्रेत जाणार आहे. लौकिकदृष्ट्या जरी हे माझे येथून जाणे होणार असले तरी गुप्तरूपाने मी येथेच राहणार आहे. लौकिकदृष्ट्या मी आता येथे राहणे तुम्हाला हितवा होणार नाही. स्वतःला भक्त म्हणवून घेणाऱ्या ज्या प्रकारच्या लोकांची येथे झुंबड उडते ते आता आवरणे शक्य नाही. हे कलियुग आहे. शिवाय यवनही येऊ लागले आहेत. त्यांची ये जा वाढल्यावर तुम्हा ब्राह्मणांना भक्तांना जिने असह्य होऊन बसेल. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल. म्हणून मीच येथून अदृश्य होणे उत्तम. जरी मी येथून जात असलो तरी भक्तांना मी येथेच आढळणार आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हा माझ्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी तुमच्यासमोर हात जोडून तुमच्या सेवकाप्रमाणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. तेव्हा चिंता करू नका. इतक्या वर्षांच्या माझ्या संगतीत जे काही आत्मसात केलेत ते न विसरता सांगितल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे वागा. शुद्ध निर्मळ आचारविचार ठेवा. परस्परात देव पहा व येथे समाधानात राहा. गाणगापुरात मी निर्गुण पादुकांची स्थापना करीत आहे. तेथे मी नित्य आढळेन. श्रद्धावान, निष्ठावान, अनन्य अशा भक्तीला प्रतिसाद देण्यासाठी व अशा एकनिष्ठ भक्ताला, उपासकाला मिठीत सामावून घेण्यासाठी मी तेथे बाहू पसरून उभा असलेला, तिष्ठत असलेला आढळेन. तुम्ही मला अपेक्षित असलेल्या अशा वृत्तीने फक्त तेथे या. मला हाकही मारावी लागणार नाही. माझ्या या शब्दावर विश्वास ठेवा. तुम्ही अवश्य त्या पादुकांची मनोभावे मीच तेथे आहे या विश्वासाने श्रद्धेने पूजा करा. तेथील अश्वत्थाची पूजा करा, गणेशाची पूजा करा व अष्टतीर्थात स्नान करा. असे केल्याने तुमचे जीवन सुखी होईल. चिंतामुक्त, व्याधीमुक्त, सुसंपन्न, समृद्ध असे जीवन येथे जगून परलोकीही सुखी व्हाल. फक्त विश्वासाने केलेल्या दृढ अविरत भक्तीने हे सर्व प्राप्त होणार आहे हे मात्र विसरू नका. मी निश्चित येथे आढळणार आहे याची खात्री बाळगा. सकाळी कृष्णे स्नान करून नृसिंहवाडीत कृष्ण पंचगंगा संगमावरील औदुंबर तळी अनुष्ठान आटपून मी माध्यान्हास भीमा अमर्ज संगमावर येईल. तेथे स्नान करून गाणगापुरी मठात निर्गुण स्वरूपात पूजा स्वीकारेन. हा माझा नित्यक्रम असेल. तेव्हा आता माझ्या शब्दांवर विश्वास होऊन शांत चित्त होऊन नित्य उपासनेत रममान होऊन राहा. मी आता या लौकिक देहाने मल्लिकार्जुन यात्रेस निघतो असे त्यांना सांगून श्रीगुरू शिष्यांसह तेथून निघाले. ते ब्राह्मण भक्तही जड अंतकरणाने मठात परतले. मठात श्रीगुरू उपस्थित असल्याचे त्यांना भासू लागले. अधूनमधून अकस्मातपणे दिसू लागले. आश्चर्याने एकमेकांस श्रीगुरूंना मठात पाहिल्याचे सांगू जातात ऐकणाराही मलाही दिसले असे सांगू लागला. प्रत्यक्षात मात्र श्रीगुरूंच्या स्थानावर त्यांच्या पादुका असलेल्या दिसू लागल्या. या पादुका तेथे कोणी ठेवल्या याचा त्यांना कधीच शोध लागला नाही. कारण त्या श्रीगुरूंनी स्वतः तेथे भक्तोद्धारार्थ ठेवल्या होत्या. तेथील कोणी मानवाने त्या ठेवल्या नव्हत्या. आता त्या सर्वांची खात्री झाली की श्रीगुरूंनी थोड्याच वेळापूर्वी जे काही सांगितले होते ते केवळ समजूत घालण्यासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी नव्हते, तर ते पूर्ण सत्य होते. श्रीगुरू गाणगापुरातून गेलेले नसून निर्गुणपणे तेथे आहेत हे त्यांना दिसले. त्यांनी जाणले व नंतर हळूहळू वारंवार अनुभवलेही. श्रीगुरू जे संगमावरून शिष्यांसमवेत निघाले ते पाताळगंगेच्या तीरावर येऊन पोहोचले. समोरच्याच तीरावर तो श्रीशैल दिमाखाने उभा असलेला दिसत होता. तेथे पोचताच श्रीगुरूंनी पाताळगंगेत स्नान केले व नित्य अनुष्ठानास बसले. शिष्यांनी पण तेथे स्नाने उरकली व तेही आपल्या नित्योपासनेत व्यग्र झाले. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यावर श्रीगुरू शिष्यांसह म्हणाले, माझ्यासाठी एक फुलांचे आसन तयार करून या नदीच्या पाण्यावर ठेवा. मला आता तुमचाही निरोप घेऊन निजामात जायचे आहे. माझे येथील अवतार कार्य संपलेले आहे. तेव्हा मला आता या पृथ्वीवर हा देह धारण करून राहता येणार नाही.
तुम्ही गाणगापुरात जा व सतत भक्ती, पूजन, भजन, चिंतन, नामस्मरण यात रममान होऊन राहण्याचे तुमचे व्रत अखंड चालू ठेवा. दीनदुबळ्यांना सहाय्य करा. प्रत्येकाची अडीअडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. मी सदैव तुमच्या आसपास असणार आहे. तुमच्या प्रत्येक कृतीवर, उक्तीवर माझे लक्ष असणार आहे. मी सतत तुमच्या पाठीशी असणार. माझे सतशिष्य म्हणून तुम्ही वावरत असताना तुम्हाला सतत योग्य दिशा मी दाखवणार. तेव्हा निश्चिंत राहा. मी माझ्या नियतस्थानी पोहोचताच प्रसाद पुष्पे पाठवीन. ती शेवंतीची फुले येथे येतील. ती घेऊन तुम्ही गाणगापुरी जा. माझा वियोग होतो आहे ही कल्पनासुद्धा मनाला शिवू देऊ नका. तेथील सर्व भक्तांना योग्य असे मार्गदर्शन करा. सुखी व्हा असे शिष्यांना सांगून श्रीगुरु त्या फुलांच्या सुखासनी बसले व ते त्या पाताळगंगेच्या पात्राच्या मधोमध गेले. एखाद्या तराफ्यावर बसल्याप्रमाणे ते फुलांचे आसन त्यांचा भार घेऊन तरंगत होते. हे पाहून शिष्यांना अति आश्चर्य वाटले. पाहता पाहता ते आसन व श्रीगुरु अकस्मात अदृश्य झाले. तेथे एकही फुल दिसेना. शिष्यांना हे कसे काय झाले हे कळेना व त्यांच्याकडे येणारी फुले आता कोठून व कशी येणार या विचारात ते पडले. पण कितीही वेळ लागला तरी चालेल, फुले आल्याविना येथून परतायचे नाही असा निश्चय करून ते तेथे बसून राहिले. काही वेळ गेल्यावर दुरून एक नावाडी आपले नाव वल्लवीत त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना दिसला. तो नावाडी शिष्यांजवळ येऊन म्हणाला, अति दूर पलीकडच्या किनाऱ्यावर मला एक देवस्वरूपी तेजस्वी यतिवर्य फुलांच्या आसनावर बसलेले दिसले. त्यांनी मला जवळ बोलावून तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे की तुम्ही आता चिंता सोडून गाणगापुरी जा आणि निष्ठेने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करा. ते कर्दळी वनात जात असून तेथून पुष्पे पाठवतील. ती घेऊन आनंदाने परत फिरा. थोड्या वेळाने ती शेवंतीची फुले वाहत येत असलेली दिसली. ती तेथे आलेली 4 पुष्पे सायनदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या 4 शिष्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे घेतली व जड अंतकरणाने श्रीगुरूंचे गुणगान करीत करीत गाणगापुरी गेले. तो शुक्रवार माघ वद्य प्रतिपदेचा दिवस होता. शिरीर ऋतू होता. आजही गाणगापुरात माघ वद्य प्रतिपदेपासून 4 दिवस श्रीगुरूंच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा उत्सव होतो. नृसिंहवाडीतही असा उत्सव प्रतिवर्षी होतो. या दोन्ही स्थानी सश्रद्ध भक्तांची अलोट गर्दी उसळते.